पुणे शहरात दिनांक 14 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचा मेळावा। या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांचं आवाहन। अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जय हिंद हे पुणे दौऱ्यावर येत असून यावेळी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी केलं आहे। शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री 10:10 डॉक्टर जय हिंद दिल्लीहून पुण्यात आगमन करणार असून त्यांचा मुक्काम पुण्यात असेल। रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ते पुणे शहरातील काँग्रेस भवन या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेतील। त्यानंतर दुपारी 1:30 वाजता काँग्रेस भवन येथे पुणे पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 3 वाजता ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या निवासस्थानी अर्थात महात्मा फुले वाडा या ठिकाणी भेट देतील। दुपारी 4:15 घोरपडी येथील बीटी कवडे रोड मोरिया पॅलेस सभागृह येथे होणाऱ्या ओबीसी संमेलनास उपस्थित राहणार आहेत। यानंतर त्यांचा मुक्काम पुण्यातच असेल। सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:40 ते पुण्यातून दिल्लीला प्रयाण करणार आहेत। या संपूर्ण दौऱ्यातील सर्व कार्यक्रमांना काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावं असं आवाहन प्रदीप परदेशी यांनी केलं। नमस्कार, मी प्रदीप परदेशी, पुणे शहर ओबीसी सेल अध्यक्ष। आज बोलायला मला आनंद होतोय की येत्या 14 सप्टेंबरला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे डॉक्टर अजय जय हिंद साहेब आपल्या पुण्याला भेटीसाठी येणार आहे। त्यांचे बरोबर आपले विधिमंडळचे मंत्री विजय वडेट्टीवार साहेब व पुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास माळी साहेब पुण्याला भेटीला येणार आहे। आपल्या याच्यामध्ये येणाऱ्या 14 तारखेला सकाळी 11 वाजता विविध संस्थांच्या लोकांच्या बरोबर जय हिंद साहेब व आमचे वडेट्टीवार साहेब संवाद साधणार आहेत। त्याचप्रमाणे 1:30 वाजता महात्मा फुले स्मारक या ठिकाणी आपला महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे 4 वाजता बीटी कवडे रोड मोरिया पॅलेस या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक असणार आहे। या सर्वांसाठी आपण सर्वांनी ओबीसी बांधवांना विनंती आहे की सकाळी 11 वाजता आपले जे कमिटीचे जे आपले संस्थाचे जे लोक आहेत त्यांना विनंती आहे आमची की आपण त्या ठिकाणी यावं आणि आपले जे प्रश्न आहेत ते मांडावं। त्यामध्ये पक्षाचा काय विषय नसणार आहे, ते फक्त एक एनजीओना उत्साह पूर्ती देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे 4 वाजता बीटी कवडे रोड या ठिकाणी आपण सर्व बहुसंख्येने ओबीसी बांधवांनी यावं ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुणे काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेलच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे भानुदास माळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबीसी सेल माननीय परदेशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ओबीसी सेलचा मेळावा मोरे पॅलेस बीटी कवडे रोड या ठिकाणी होत आहे। परंतु मला आनंद वाटत आहे की या मेळाव्यासाठी जे सामाजिक संस्था ज्या काम करतात, कार्यरत आहेत, यांची जाणीव त्यांना स्वतःला व्हावी आणि महाराष्ट्र शासनाकडे जे त्यांचे प्रकल्प आहेत तसेच पुणे शहराच्या बाहेर व तसेच आपल्या दिल्लीमध्ये असणारे अध्यक्ष श्री अजय जय हिंद यांच्याकडे त्यांच्याबद्दल माहिती व्हावी यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। तसेच विजय वडेट्टीवार साहेब यांना सुद्धा या एनजीओची माहिती पाहिजे, कारण ते विरोधी पक्ष विधिमंडळाचे नेते आहेत। ज्या अडचणी आहेत, ज्या समाजासाठी लागणारा जो समाजाचे बांधिलकी म्हणून जे काम करतात, काम केल्यानंतर त्यांना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी आपल्या परिचय व्हावा, आपल्या मंडळाचं नाव महाराष्ट्र शासन तसंच दिल्ली दरबारात राहावे यासाठी आमच्या अध्यक्ष श्री प्रदीप भाई परदेशी असो किंवा सचिव बाळासाहेब विभूती असो यांनी आज जे तळागाळातील असणाऱ्या संस्था चांगल्या प्रकारे काम करतात त्यांची नावं यासाठी हा मेळावा घेण्यात आला।